राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवसांच्या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। व्याख्यानमालेचा आज शेवटचा दिवस आहे। नेहरू सेंटर इथं नवे क्षितिज या नावानं काल व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही व्याख्यानमाला पार पडते। तर या व्याख्यानमालेला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंसह 900 जणांना निमंत्रित करण्यात आलंय। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 4 प्रमुख शहरांमध्ये सरसंघचालकांनी हा संवाद साधण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय। दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता नंतर आता मुंबईत देखील व्याख्यानमाला पार पडते। या व्याख्यानमालेच्या पहिल्याच सत्रामध्ये मोहन भागवत यांचं व्याख्यान झालंय। समाजाला एकसंघ करणं हे संघाचं उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य हे भागवतांनी यावेळी केलंय। आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात। तो हम भारत के लोग हैं यानी क्या है? हम इंडिया के लोग हैं क्या? सामान्य नाम का भाषांतर होता है, विशेष नाम का नहीं होता है। हम भारत है तो हमारी अपनी भाषाएं हैं, हमारी अपनी भूषा है। अपने घर के चौखट के अंदर कम से कम भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन और भ्रमण ये अपना होना चाहिए ना। देखते हैं कि पत्नी पति दोनों काम पर गए, वापस आ गए ऑफिस से, बच्चे भी स्कूल से आ गए, थोड़ा सा खा लिया, सब अपना अपना मोबाइल निकाल के बात होना चाहिए। नहीं तो लड़कों को अकेलापन महसूस होता है, उसके चलते फिर ड्रग में फंसते हैं, उसके चलते आत्महत्या, उसके चलते ऐसे खेल खेलते हैं जो उनको ऐसी बातों के लिए प्रवृत्त करते हैं। हफ्ते में एक दिन तय करके निश्चित समय पर शाम को सबने घर में वापस आना, श्रद्धा अनुसार भजन करना, बाद में घर में बनाया हुआ भोजन बिना मीन मेख निकाले आनंद से करना, और फिर 3-4 घंटा गपशप करना। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमालेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेहरू सेंटर इथं नवे क्षितिज या नावानं ही व्याख्यानमाला सुरू आहे। आज मान्यवरांचे प्रवेश हे सकाळी 9:30 वाजता सुरू होतील, ज्यामध्ये पहिला सत्र सकाळी 10:30 ते 11:30 तर दुसरा सत्र दुपारी 12:15 ते 1:30 पर्यंत सत्र असेल। आज मोहन भागवत यांच्या सोबत प्रश्नोत्तरांचं सत्र देखील असणार आहे। काल सलमान खान, हेमा मालिनी, सुभाष घई, अश्विनी भावे, सुनील बर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्याख्यानमालेला हजेरी लावली होती। आज देखील अनेक मान्यवर हे उपस्थिती लावण्याची शक्यता आहे। आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात। अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे, अशी रोखठोकमधून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। नेहरूंच्या नियतीशी करार मोडून अमेरिकेचा गुलाम बनवलं असं देखील संजय राऊत यांनी सामनाच्या या रोखठोकमधून टीका केलेली आहे। तर संजय राऊतांनी रोखठोकमध्ये आणखी काय म्हटलेलं आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। करार भारतीय शेतकऱ्यांना गुलामीच्या विहिरीत ढकलणारा। गुलामीच्या कराराबद्दल भाजपचा आनंदोत्सव हा विकृत आनंद। टॅरिफ 50% 18 नव्हे तर 3% 18% झाले। अमेरिकी मालावरती 30 ते 100% कर लावत होतो, आता ते 0 झाले। अमेरिकेसोबतचा करार हा भारतासाठी घाट्याचा सौदा आहे। रशियाऐवजी अमेरिका व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यानं 80,000 कोटींचा फटका बसेल। अमेरिकेचे धान्य, डाळी, दूध, चीज, फळे, फुले स्वस्त मिळाल्यानं भारतीय शेतकरी हे संपून जाईल। अमेरिकेबरोबरचा करार हा देश गहाण टाकणारा करार। मोदींनी कोणाची परवानगी घेऊन हा करार केला असा सवाल देखील सामनामधून विचारण्यात आलेला आहे।
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. तर वेळ संपल्यानंतर देखील अनेक मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सगळ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये 50% जास्त मतदान झाल्याची माहिती आहे. तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे 5 फेब्रुवारीला होणारी ही निवडणूक 2 दिवस पुढे ढकलण्यात आली होती. अजितदादांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनं मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळाला तरी आनंदोत्सव न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणं, रंग उधळणं, जल्लोष टाळण्याचं आवाहन हे सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केलंय. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन हॉटेलमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी केलाय. मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज येथे ईव्हीएम मधील हे मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात आलाय. 2 सीलबंद ईव्हीएम मशीन असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना जाब विचारला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी देखील घटनास्थळाचा आढावा घेतलाय. दरम्यान लोकांनी अडवलेल्या मशीन राखीव आहेत. त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाही. या मशीन सीलबंद स्वरूपातच आहेत. मतदान झालेल्या सर्व मशीन या रात्री 10:30 पर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून रूम सील करण्यात आली आहे, अशी माहिती मोहोळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली. मुंबई महानगरपालिकेची 16 फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे. या सभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार आहे. विशेष सभेमध्ये त्याच दिवशी समिती सदस्यांची निवड केली जाईल. त्यानंतर 20 तारखेला शिक्षण स्थायी समिती अध्यक्षांची निवड होईल. तर 23 तारखेला सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यांची निवड होणार आहे. 24 तारखेला विशेष सभा घेत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. तर शोक प्रस्ताव मांडून सभागृह दिवसभरासाठी तहकूब होणार आहे. 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड होईल. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाआधी सर्व औपचारिकता ही पार पडणार आहे. बारामतीत झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करण्यात येतात. यावरच केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळांनी अपघात चौकशीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण होईल आणि त्यानंतर लवकरात लवकर याचा सगळा अहवाल समोर येईल, असं मुरलीधर मोहोळांनी सांगितलं. तसंच प्रकरणाचं राजकारण न करण्याची देखील विनंती ही त्यांनी केलेली आहे. स्वतःचं राजकारण स्वतः कोणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये. नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काय घडतंय मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतो, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटलंच बोला, पण आता बोलू नये. मला असं वाटतं नक्की लक्ष ठेवू नये. आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत. मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे. देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे. देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली. त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करत आहे. मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे. शेवटी चौकशी काय राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवरून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार असं शाब्दिक युद्ध हे चांगलंच पेटलंय. रोहित पवारांना आमच्या पक्षावरती बोलण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य तटकरेंनी केल्यानंतर त्याला रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला पक्षावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नसला तरीही भावनिक अधिकार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याला पुन्हा तटकरेंनी खोचकपणे उत्तर दिलंय आणि त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा अजूनही हवेत असतानाच त्या आधीच वादाच्या जोरावरती ठिणग्या पडताना दिसतायत. कोणीतरी सांगितलेलं आहे की आम्ही पत्रकार परिषद घेऊन काय काय टप्प्यावरती काय काय झालं ते आम्ही सांगू. ते एकदा येऊ दे ना. मलाच काय आज सांगण्याची काय घाई आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणं आणि शपथ घेणं नेतृत्वाने, हा आणि विलिनीकरणाचा मुद्दा काय येतो. म्हणजे विलिनीकरणानंतर उपमुख्यमंत्री दुसरं कोण होणार होतं का, हा का प्रश्न उपस्थित केला जातो मला कळू शकत नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला बोलायचं नाही, कारण तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. आमचा नेता कोण आम्ही निवडायचा. आम्ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढून जिंकून आलेलो आहोत.
त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य यापेक्षा मी अधिक करू इच्छित नाही. नैतिक अधिकार पक्षावर बोलण्याचा नसेल, पण तटकरे साहेबांना एवढंच मला सांगायचं आहे, भावनिक अधिकार मला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टींबद्दल जे काय मला सांगितलेलं आहे, नाही तर काही जवळच्या लोकांना तिथं सांगितलेलं आहे, ते कदाचित फक्त जवळच्याच लोकांना सांगितलं. काही राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही, पण आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते, पण ते जे योग्य असेल ते बिना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो. त्यामुळे कुणीही आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्यावरती स्तुतीसुमनं करत आलेले होते. दादांनी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये विकासक सुशील रहेजानं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं प्रकरण हे समोर आलं होतं. या प्रकरणी सुशील रहेजा विरोधात गोवंडी पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र त्याला अजूनही अटक झालेली नाही. यावरून आता वंचितनं आक्रमक पवित्रा घेतलाय. वंचितच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. सुशील चेंबूरच्या कार्यालयामध्ये असल्याचं समजतात वंचितचे कार्यकर्ते हे पोहोचले आणि तितक्यात रहेजानं तिथून पळ काढला. आणि दरम्यान विकासक सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष सागर गवई आणि मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहल सोहनींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवरून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष स्नेहल सोनी व सागर गवई यांना सुशील रहेजा बिल्डरच्या ऑफिस तोडीबद्दल अटक केलेली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही, तरी पोलिसांनी जाणीवपूर्वक स्नेहलताई सोहनी यांना अटक केलेली आहे. परत त्या गुन्ह्याची हद्द पोलीस स्टेशनची हद्द असते गोवंडी पोलीस स्टेशन, पण त्यांना जाणीवपूर्वक शिवाजीनगर पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये आणलं गेले. मी पोलिसांना सांगितल्यामुळे सुशील रहेजांच्या मॅनेज झाल्यामुळे हे पोलीस आपल्या कार्यकर्त्यांवरती आणि मुंबई प्रदेशाध्यक्षांवरती अन्याय करतायत. माजी सैनिकांच्या मुलीला नोकरीत समावेश करून घेण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये समोर आलाय. या संदर्भामध्ये पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर वाशिम पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी सैनिकाच्या कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी असणाऱ्या मेस्को महामंडळकडे सुरक्षा रक्षकाची नोकरीची मागणीसाठी गेलेल्या माजी सैनिकाच्या मुलीच्या दस्तावेजामध्ये वारंवार त्रुटी काढून तिला त्रास दिला. त्याबरोबरच मेस्को वाशिमच्या कार्यालयातील कर्मचारी सतीश पिंपळकर आणि विठ्ठल देशमुखनं शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार ही संबंधित तरुणीनं दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर वाशिम शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सायन पनवेल हायवे लगतच्या दुकानामध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. चुनाभट्टीमधल्या एका बर्गर जॉईंटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आहे. या आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे, तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सायन पनवेल हायवेवरती खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसचा थांबा असलेल्या ठिकाणी ही घटना घडली आहे. अग्निशमन दलानं 2 तासांनी आगीवरती नियंत्रण मिळवलंय. मध्य प्रदेशातील राजगड इथं महामार्गावरती टायर फुटल्यानं एक ट्रक उलटला. अपघातानंतर ट्रकला आग लागली. चालक आणि क्लिनरने जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उडी मारली. मात्र ट्रकला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल हा जळून खाक झालाय. दिल्लीतील शहादरा उड्डाण पुलाखालील MIDCच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे 8 गाड्या जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलानं अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीचं कारण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी शॉर्ट सर्किट किंवा ज्वलनशील पदार्थामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जातोय. युवा भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज भारतात परतणार आहे. भारतीय संघ दुपारी 2 वाजता झिम्बाब्वेवरून मुंबईमध्ये पोहोचले. क्रिकेट प्रेमींकडून भारतीय संघाचं जल्लोषामध्ये स्वागत होऊ शकतं. शुक्रवारी हरारे इथं झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला 100 धावांनी हरवून 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावरती आपलं नाव कोरलंय.
सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं अमेरिकेचा पराभव करून T20 विश्वचषक मोहिमेची दणक्यामध्ये सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती झालेल्या या सामन्यात भारतानं अमेरिकेसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेला 8 बाद 131 धावांचीच मजल मारता आली आणि त्यामुळे भारतानं हा सामना 29 धावांनी जिंकला. ऐनवेळी संघामध्ये एंट्री मिळवलेल्या मोहम्मद सिराजनं प्रभावी मारा करताना 3 फलंदाजांना माघारी धाडलं, तर उपकर्णधार अक्षर पटेलनं देखील 2 विकेट्स घेत मोलाचं योगदान दिलंय. त्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावरती भारतानं 20 षटकामध्ये 9 बाद 161 धावांची मजल मारली होती. सुरुवातीला अमेरिकेच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाची 4 बाद 46 अशी अवस्था झाली होती. मात्र सूर्यकुमारनं एका बाजूनं किल्ला लढवून धावसंख्येला आकार दिला. त्यानं अवघ्या 49 चेंडूमध्ये नाबाद 84 धावा फटकावल्यात, तर त्यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय ईशान किशननं 20 तर तिलक वर्मानं 25 धावांचं योगदान दिलं. पण इतर भारतीय फलंदाजांना फारशीच चमक ही दाखवता आली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.